न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। राज्यमाता गोमाता संवाद यात्रा समारोप दिनांक 5 जुलै रविवार रोज नागपूर येथे स्थळ डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृह सिव्हिल लाईन नागपूर या दिनांक 22 जून ते 5 जुलै असा या यात्रेचा काळ ठरला होता। महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यातून 6000 किलोमीटर प्रवास करून आज या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा समारोप आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात गोमातेच्या पूजनाने व दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। गोटेन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना गोमातेचे महत्त्व महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष शेखर मुंदाडा यांनी सर्वांसमोर सांगितले। काही उपाययोजना कराव्या असे आवाहन मुख्यमंत्र्यांना केले। समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, देशी गायीच्या रक्षणासंदर्भात सक्षम असा कायदा करण्यात आला आहे। गोवंशाचा शेण गोमूत्राचा वापर करून आपल्या पिकावरील होणारा जास्तीचा उत्पादन खर्च कमी करून विषमुक्त शेती करण्यावर भर द्यावा, नैसर्गिक शेती करावी, गोशाळा ही शेतीसाठी व समाजासाठी शक्ती केंद्र करावे असे प्रतिपादन करण्यात आले। प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोसेवक आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, डॉक्टर पंकज भोईर, महापौर सौ नीता ठाकरे, राज्यसभा सदस्य श्रीमती मायाताई इवनाते, संभाजीनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक गोसेवक परमेश्वर नलावडे पारुंडीकर, दत्ता महाराज कदम, समाधान महाराज, अर्जुन महाराज जाधव हा कार्यक्रम यशस्वी करण्यास महाराष्ट्रातील गोसेवक गोरक्षक यांनी भरपूर मेहनत घेतली। या कार्यक्रमास महाराष्ट्रातील गोसेवक, गोरक्षण, शेतकरी मोठ्या संख्येने प्रवास करून कार्यक्रमास उपस्थित होते। संभाजीनगर जिल्ह्यातील परमेश्वर महाराज नलावडे व त्यांचा सोबत संभाजीनगर जिल्ह्यातील गोसेवक व गोशाळा संचालक उपस्थित होते। महाराष्ट्रातील गोसेवक, गोरक्षक व शेतकरी मंडळी निवास व्यवस्था आमदार निवास येथे करण्यात आली होती। हा कार्यक्रम मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। प्रत्येकाला भगवा दुप्पटा व महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत पांढरी टोपी सर्वांना सन्मानपूर्वक देण्यात आली। इंडिया न्यूज 28 महाराष्ट्र हेड कुणाल भानुशाली सह वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट। की प्रत्येक आपली गोशाळा हे एक असं केंद्र झालं पाहिजे, गोशक्तीचं केंद्र, की ज्या माध्यमातनं केवळ गायींचं संवर्धन संरक्षण नाही तर तिथे अनुसंधान झालं पाहिजे, तिथे प्रॉडक्ट रेंज तयार झाली पाहिजे। तुम्ही गो10 सुरू केलेलं आहे, या गो10च्या माध्यमातनं त्या ठिकाणी त्याचं नीट ब्रँडिंग झालं पाहिजे। आणि मी तुम्हाला आश्वासित करतो, तुम्ही जर हे तयार केलं तर तुमच्या प्रॉडक्ट्सला विकण्याकरता वेगवेगळ्या ठिकाणी अगदी सवलतीच्या किंवा नाममात्र दरामध्ये तुम्हाला स्टॉल्स उपलब्ध करून देणं हे निश्चितपणे त्या ठिकाणी आपण करू। आज खरं तर मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण खूप मोठ्या प्रमाणात या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागृती करतात। आमचा जो शेतकरी आहे, या शेतकऱ्यांसमोर अनेक संकट आहेत। अल निनो सारखं संकट आपल्या समोर आहे, पण या सगळ्या संकटांमध्ये मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, गो आधारित अर्थव्यवस्था जर आपण तयार केली तर अशी किती संकट आली तरी त्याचा सामना करण्याची ताकद ही आमच्या शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी आपण निर्माण करू शकतो। आणि म्हणून मी काही लांबलचक भाषण करणार नाही, तुम्हाला एवढंच सांगतो, महाराष्ट्राचं सरकार गोसेवा